या सगळ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। आपल्याला हे सांगायला हवं, लोकसभेच्या 543 जागांसाठी देशभरात 64 कोटी 2 लाख इतक्या मतदारांनी मतदान केलेलं आहे आणि 96.6 कोटी मतदार आपल्या देशामध्ये आहेत। यात 49.7 कोटी पुरुष मतदार आहेत, 47.1 कोटी महिला मतदार आहेत। त्यापैकी 64 कोटी 2 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आणि जम्मू काश्मीरमध्ये यावेळी पहिल्यांदा प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे। पाहुण्यांचं सुद्धा आपल्या इथं आगमन झालेलं आहे, आपण त्यांचं स्वागत करूया। स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या न्यूज हब मध्ये। या स्वाभाविक आहे की जेव्हा आकडे आपल्याकडे सगळे येत राहतील त्या आकड्यांचं विश्लेषण अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या विश्लेषणासाठी राजकीय विश्लेषक आणि त्या पक्षांचे प्रवक्ते सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्येच आता मतमोजणीला सुरुवात होईल आणि स्वाभाविकपणे पहिला कल पहिल्यांदा फक्त न्यूज 18 लोकमतवरती असेल। सगळ्या आमच्या प्रतिनिधींची फौज मैदानात तयार आहे आणि प्रत्येक क्षणाचे अपडेट ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत। ही या ठिकाणी ब्रेकिंग असेल। तर आपल्या प्रतिनिधींकडे आपण जाणार आहोत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपले प्रतिनिधी आजच्या या मतमोजणीसाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत मुंबईतून आपले प्रतिनिधी तुषार उपनवार जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत राहुल जोरी आहे आणि उदय जाधव सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मी सुरुवातीला उदयकडे जातो। उदय, तुम्ही सध्या कुठे आहात आणि मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाली आहे का? विलास, मी आता शिवडी येथे आहे आणि शिवडी येथे मुंबईचे 2 महत्त्वाचे मतदारसंघांचं मतमोजणी जी आहे ती केली जाणार आहे। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी जी आहे ती इथे केली जाणार आहे। आपण ते माझ्या मागे पाहू शकतो की पोलिसांची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती कडक करण्यात आलेली आहे। अतिशय चोख बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा ठेवण्यात आलेला आहे। आत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे। त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक जे गॅजेट्स आहेत त्यांना पूर्णपणे बंदी जी आहे ती करण्यात आलेली आहे। समोर आपण पाहू शकतो लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतमोजणी केंद्र EVM स्ट्रॉंग रूम असं एक फलक देखील इथे लावण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण परिसर जो आहे पोलिसांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जे मुख्य निवडणूक हे आहेत अधिकारी आहेत त्यांच्या निरीक्षणाखाली हा संपूर्ण परिसर ठेवण्यात आलेला आहे। आपण समोरच्या बाजूला पाहू शकतो तर जिथे मतमोजणी केली जाणार आहे तो समोरचा भाग आहे आणि इथे प्रसार माध्यम प्रतिनिधींना जे आहे ते इथे उभं राहण्याची त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। जे राजकीय पक्ष आहेत ज्यांचे उमेदवार होते त्या उमेदवारांचे जे पोलिंग एजंट आहेत ते देखील इथे सर्वजण आलेले आहेत। सर्वांची तपासणी करूनच सर्वांना आतमध्ये सोडण्यात येत आहे। मतमोजणीला सकाळी बरोबर 8 वाजता सुरुवात होणार आहे आणि 8 वाजता सर्वात प्रथम टपाल जे आहे टपालाद्वारे ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांची मतमोजणी जी आहे ती केली जाणार आहे। दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 14 टेबल जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि जवळपास 18, 19, 20 आणि 21 अशा वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रनिहाय जे आहेत मतमोजणी जी आहे ती केली जाणार आहे। त्यामुळे जवळपास 10 ते 15 फेऱ्या जे पूर्ण होतील त्यानंतरच खरा उमेदवार कोण विजयी आहे हे स्पष्ट होणार आहे। मात्र एकूणच विजयाचा कल कोणत्या बाजूने आहे, मतदार राजाने कोणाच्या बाजूने कौल दिलेला आहे हे पहिल्या दुसऱ्या फेरीनंतरच स्पष्ट होणार आहे। त्यामुळे पुढचा 1 तास अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कोणत्या उमेदवाराच्या पारड्यामध्ये मुंबईकरांनी मतदान केलेलं आहे हे स्पष्ट होईल। देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि आर्थिक कारण मुंबईमध्ये नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मुंबईवर वर्चस्व कुणाचं याचं उत्तर सुद्धा आज मिळणार आहे। आपल्यासोबत राहुल जोरी सुद्धा जोडले गेलेले आहेत। राहुलकडे जाऊया। राहुल, तुम्ही सध्या कुठे आहात, काय माहोल आहे तिथला? मुंबईतला ईशान्य मुंबई जो की अगदी सुरुवातीपासून ते म्हणजे सर्वात आधी मिहीर कोठे यांची तिकीट जाहीर झाली मात्र शेवटपर्यंत सर्वाधिक अटीतटीची जी लढत होती त्या ठिकाणच्या मतमोजणीसाठी मी सध्या आलेले विक्रोळी पार्क या ठिकाणी संपूर्ण परिसर जर बघितला अगदी या मतदारसंघाच्या प्रचाराच्या अनेक मुद्द्यांपासून ते अगदी मतदान होईपर्यंत इथला प्रत्येक मुद्दा गाजला होता। मराठी विरुद्ध गुजराती असेल, याचबरोबर काही ठिकाणी उसळलेला अंतर्गत हिंसाचाराच्या घटना असतील आणि त्यानंतर अखेर आज हा मतमोजणी दिवस संपूर्णपणे यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे। आपण बघतोय की पोलीस फौज फाट्या सोबतच या ठिकाणी प्रत्येक जण आपापले पोलिंग एजंट जे आहे ते काही वेळापूर्वीच आत गेलेले आहेत। साधारण 8च्या सुमारास पहिल्या टप्प्याला म्हणजेच पोस्टल मतदानाच्या मतमोजणीला सुरुवात होईल। साधारण 4000पेक्षा जास्त पोस्टल मतदान या ठिकाणी झाले आणि त्यामुळे पहिला कल पहिला टप्पा हा अगदी काही वेळातच तो स्पष्ट होईल। त्यानंतर
ज्या पद्धतीने आपण बघितलं की साधारण 9 लाखाच्या आसपास इथं मतदान झाले, त्यामुळं सुरुवातीचे 2.5 ते 3 तास हे अतिशय निर्णायक ठरतील। पहिल्या 3 तासामध्ये जर समजा 3 लाखांपर्यंत मतमोजणी झाली आणि त्याचा जर कल एकतर्फी राहिला तर मात्र पुढच्या मतमोजणीमध्ये कुठल्याही उमेदवाराला तो जो कल आहे, ती जी लीड आहे ते तोडणं मुश्किल होईल, कारण जवळपास 9,30,000 इथलं मतदान झालेलं आहे आणि त्यामुळं टक्केवारी बघितली एक एक जागा अशी आहे मुंबईतली की तिथं यावेळेस अगदी टफ फाईट झालेले आहेत। तुषार उपनवारकडे आपण जाऊया। तुषार, तुम्ही कुठे आहेत, काय परिस्थितीतले? विलास, सध्या मी गोरेगाव नेस्को सेंटर इथे आहे आणि उपनगरातल्या तिन्ही जागांचे निकाल याच गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। मात्र सर्वाधिक आणि महत्त्वपूर्ण लढत या उत्तर पश्चिम मुंबईमध्ये होते, कारण की महाराष्ट्रामध्ये जे चित्र पाहायला मिळालं नव्हतं किंबहुना देशामध्ये, ते चित्र आपल्याला मुंबईतल्या उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे। एकीकडे गजानन कीर्तीकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये, तर त्यांचा चिरंजीव अमोल कीर्तीकर हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामुळे। त्यामुळे वडिलांनी नेमकं पक्षासोबत एकनिष्ठ काम केलंय का, की वडिलांनी वडील पण म्हणून या ठिकाणी काम केलंय, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विलास, मुंबईचा ऑक्सिजन म्हणून ज्या भागाला ओळखलं जातं ती आरे कॉलनी ते 1800 एकरचं जंगल देखील याच परिसरातलं आहे। या सगळ्या परिस्थितीवर तुम्ही नजर ठेवून राहा, प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत हे पोहोचवत राहा। यानंतर आपण थेट जातोय पुण्याला। सुमित सोनवणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत दंगेकर आहेत। सुमित, त्यांना विचारा, त्यांना आवश्यकता वाटत नाही का की जोपर्यंत निकाल येईल तोपर्यंत, कारण बॅनर तर आता झळकायला लागले त्यांचे? नक्की विलास, आज मतमोजणी आहेत। पुण्याची लढत ही आपण देशामध्ये गाजतीये, कारण आपण जर पाहिलं तर बॅनरबाजी खूप झालेली आहे पुण्यामध्ये। नेमकं काय परिस्थिती असणार ह्याच्यामध्ये? उमेदवारांना अनुभव आहे का नाही हे माहीत नाही। निवडणूक ही अशी लढवायची नसती। हा पुणेकरांचा कौल पेटीमध्ये आहे, आता त्याची सुरुवात होईल आणि सुरुवात झाल्यावर पुणेकर कोणाला कौल देतील त्याच्यावर विजय साजरा केला पाहिजेत। पण माझा विश्वास आहे पुणेकर माझ्या बाजूने राहतील आणि म्हणून मला प्रचंड असं वाटतं की पुणेकर हे सगळे इंडिया फ्रंट आणि आमचे सर्व शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आप आणि सर्व पक्ष, समाजवादी पक्ष, अनेक पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून पुणेकरांचा उमेदवार 100% निवडील हा माझा विश्वास आहे। पुण्याच्या प्रत्येक रस्त्यावर मुरलीधर मोळे यांचे बॅनर झळकले जातात। आता पण आपण जर यात्रे पाहिलेत तर तशीच परिस्थिती आहे। नेमकं या सगळ्यामध्ये काय वाटतंय? सगळे बॅनरचे फोटो काढून घ्या आणि 2 वाजता सगळे बॅनरवर माझे फोटो दिसतील आणि ते बॅनर निघलेले असतील। काय सांगाल या सगळ्यामध्ये तुमची काळी बंगाली जादूचं पण समोर येते, काय नेमका प्रकार? हे काय असतं का कुठे? आणि असं असतं तर मग मी पंतप्रधान नसतो झालोय, जर मला हे कळलं असतं तर। चुकीचं आहे, बरोबर नाही। नेमकं कोणत्या परिसरातून तुम्हाला लीड मिळू शकतं, काय तुमचे अंदाज आहे? तुम्हाला आश्चर्य वाटेल, कोथरूडमधून मला मतदान किती मिळतं तेवढं बघा, 1-2 तास बघा। कोथरूड हा मुरलीधर मोळांचा बालेकिल्ला। असं बालेकिल्ला कोणाचा नसतो, मोहळांचा नसतो, भाजपचा नसतो, धंगेकरांचा नसतो। हा जनतेचा बालेकिल्ला असतो, जनता ठरवते। हे बालेकिल्ले बिल्ले हे सगळं सुमित, त्यांना विचारा, फटाके आणि लाडूची ऑर्डर दिली आहे का? आता तुम्ही फटाके आणि लाडूची ऑर्डर दिली आहे का? मला लाडू आणि फटाके पुणेकरांनी घरात करून ठेवलेत, मला ऑर्डर द्यायची काय गरज नाही। तुम्ही विजय होताना पुणेकरांचे लाडू रस्त्यावर द्यायचे, पुणेकरांनी तयार करून ठेवलेत, मी ऑर्डर कुठे दिली नाही। काय तुम्हाला काय विश्वास वाटतंय? आज विजय आपला, आज गुलाल खेळायचा आहे 10 नंतर, एवढी सगळी तयारी झाली आहे। एका वर्षातला दुसरा गुलाल असेल त्यांचा। दही साखर दिली का विचारा त्यांना आता। आज तुम्ही एका वर्षातला दही साखर दिले का? दुसरा विजय असणार आहे, कारण तुम्ही जर बघितलं तर पोटनिवडणुकीमध्ये जिंकला होता। ह्याच्यामध्ये आमची तयारी झाली, पुणेकरांचा कौल स्वीकारायला आम्ही तयार आहे। आपण पुणेकरांनी रवी रंगेच्या पाठीशी उभे राहिलेत आणि पुणेकर गुलाल खेळणार। आज सर्टिफिकेट घ्यायला तुम्ही पोटनिवडणुकीमध्ये 2 व्हीलरवर गेला होता, दुचाकीवर, आज नेमकं कसं जात? हा, पुण्यामध्ये आम्ही कायम 2 व्हीलरवर फिरतो, लोक भेटतात, बोलायला मिळतं, हात दाखवायला मिळतो।
आणि ठीक आहे पुणेकरांना आपण सुमित शेवटी आपण मला वाटतं पाळायला दावे गेलो तर प्रतिदावे हे सुरू राहणार आहेत आणि मला निवडणुका एवढ्या काटेकी टक्कर आहे, एवढ्या अटीतटीच्या आहेत की शेवटच्या क्षणापर्यंत सांगणार आहेत आपले पाहुणे सुद्धा, प्रवक्ते सुद्धा, अजून एक राऊंड होऊ द्या, बघा काय होते, अजून एक राऊंड होणार, कारण टफ फाईट आहे सगळीकडे, दावे प्रतिदावे शेवटपर्यंत होणार आहेत. मी येतो तुमच्याकडे. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. काय सिद्धार्थ, मराठवाड्याची हवा काय म्हणते? तिकडेही असेच दावे प्रतिदावे सुरू असतील, धगधग सुरू असेल, काही जणांनी देव पाण्यात ठेवले असतील, सगळं सुरू असेल. निश्चितपणे विलास, मुंबई पुणे जेवढं महत्वाचं आहे त्यापेक्षा जास्त कदाचित मराठवाडा महत्वाचा आहे, कारण मराठवाड्यातल्या 3 मतदारसंघामध्ये फार मोठी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आपल्याला माहित आहे बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत आहे. आपल्याला माहित आहे उभाटा आणि शिवसेनेमध्ये या ठिकाणी सरळ फाईट आहे. त्यामध्ये एमआयएम सुद्धा या ठिकाणी महत्वाचा आहे. मी मतदान केंद्रावर आहे आणि काही वेळातच आता टपाली मतमोजणीला सुरुवात होईल. पूर्ण कडक बंदोबस्त आहे. या ठिकाणी अत्यंत डोळ्यात तेल घालून पोलीस बंदोबस्त आहे आणि टपाली मतदानाला 8 वाजता सुरुवात होईल. जास्तीत जास्त 10 मिनिटांमध्ये 8 वाजून 10 मिनिटं किंवा 8:15 आपल्याला पहिला कळेल येईल टपाली मतदान किती झालेलं आहे. आणि अत्यंत म्हणजे मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, याच्यासाठी एक बोर्डच या ठिकाणी लावलेला आहे. कसल्याही पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक गॅजेटमध्ये जाऊ दिलं जात नाही. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी जे आहे मतमोजणीला सुरुवात होईल. जसं आता राजकारणाचं बोलायचं ठरलं तर आपल्याला माहित आहे की या ठिकाणी उभाटा आणि शिवसेना या दोघांमध्ये प्रचंड सरळ लढत आहे. दोन्ही पक्षाचे मोठमोठे दिग्गज नेते या ठिकाणी प्रचाराला आले होते. सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने चांगला प्रचार केलेला आहे. एमआयएम सुद्धा प्रचार. सिद्धार्थ, मला तुम्हाला थांबवायचं आहे, एक प्रश्न विचारायचा आहे. खरं तर मतदानाच्या पहिल्या दिवशी असं म्हटलं जातं की रात्र वैऱ्याची आहे, जागते रहो. पण काल काँग्रेसनं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आजचा दिवस वैऱ्याचा दिवस आहे असं त्यांचं म्हणणं होतं. बी अलर्ट. नेमकी काय तयारी आहे विरोधकांची? बघा, निश्चितपणे या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार जरी नसला तरी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आहेत. काल अंबादास दानवे यांनी सुद्धा काँग्रेसची हीच भाषा बोलून दाखवली की मतमोजणी केंद्रावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवा. प्रत्येक मतदान कसं मोजलं जातंय त्यावर लक्ष ठेवा. कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवा. या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी ज्या विरोधकांनी काळजी घेतलेली आणि सगळ्यात आधी महाविकास आघाडीचे या ठिकाणचे एजंट आलेले त्यांनी सगळ्यात आधी जाऊन जागा पकडलेली आहे. निश्चितपणे दुसऱ्या पक्षाचे सुद्धा या ठिकाणी सगळ्यांनी आपापल्या जे मतमोजणी केंद्रामध्ये असणार त्यांना काल दिवसभर ट्रेनिंग दिलेलं आहे. कशा पद्धतीने जागा सगळ्यांनी धरलेली आहे. पण जसं क्रिकेटच्या मॅच मध्ये असतं की मॅच आपल्या हातून चालली की लगेच जागा सोडून सगळे स्टेडियम सोडत असतात. बघूया कुठल्या बाजूच्या आज स्टेडियम लवकर सोडतात, जागा सोडतात. मी येतो सिद्धार्थ, कारण तुमच्याकडून सगळ्या अपडेट जाणून घ्यायचे आहे. पण संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या बीडकडे लागलंय, बीडमध्ये अभूतपूर्व अशी घनघोर लढाई झाली आणि आपल्यासोबत आपले प्रतिनिधी तिथून जोडले गेलेले आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जातोय. काय नेमकी बीडमधली स्थिती आहे आणि आता दोन्ही बाजूंनी सुद्धा थोडंसं टेन्सचं वातावरण दिसलेलं होतं, त्या पार्श्वभूमीवर काय कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे? मतमोजणीला 8 वाजता सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी गेल्या 2 दिवसापासून जिल्हा प्रशासन, पोलीस दल आणि महसूल प्रशासनानं या मतमोजणी केंद्राच्या अनुषंगाने जे सुरक्षेचा कडा पहारा आहे तो मोठ्या प्रमाणात दिलेला आहे. जवळपास 2000 कर्मचारी या ठिकाणी या मतमोजणीच्या अनुषंगाने कामाला लागलेले आहेत. तर 500 पोलिसांचं लक्ष आहे. त्यामध्ये पोलीस एसपी सारखे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. जवळपास 300 मीटर पर्यंत कुठल्याही व्यक्तीला परवानगीशिवाय आतमध्ये पास असल्याशिवाय सोडलं जात नाही. विशेष म्हणजे इलेक्ट्रॉनिक गॅजेट, मोबाईल असेल, त्याचबरोबर वॉच असेल, स्मार्ट वॉच, हेडफोन असेल, याला परवानगी दिली गेली. मी मतमोजणी केंद्रामध्ये आहे. माझ्या पाठीमागे आपण पाहतोय या ठिकाणी पोलिसांचे जे अतिरिक्त फोर्स आहेत ते देखील पाहायला मिळतात. इथून पुढे माध्यमांना देखील परवानगी दिली गेली नाही. आणि बीडची जर निवडणूक पाहिली तर बीडमध्ये पंकजा मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यामध्ये ही काटेकी टक्कर आहे. आणि मतदानाच्या नंतर काही ठिकाणी दगडफेकीच्या देखील घटना घडल्या होत्या. तर त्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर महसूल प्रशासन असेल, यांनी काटेकोर पद्धतीने
बंदोबस्त केलेला आहे। या मतमोजणी केंद्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी देखील आक्षेप घेतला होता। इथं थेट जिल्हाधिकारी यांनाच या मतमोजणी प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेऊ नका, बायस पद्धतीने ते काम करतायत असा आरोप देखील बजरंग सोनवणे यांनी केला होता। प्रत्यक्ष प्रशासनावरती देखील त्यांनी अविश्वास दाखवला होता। त्यामुळे एकंदरीत याच पार्श्वभूमीवरती जर बीडमध्ये आपण पाहिलं विलास, तर बीडमध्ये त्या अनुषंगाने मोठी तयारी करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे परवाच्या दिवशी बजरंग सोनवणे यांनी या ठिकाणी आल्यानंतर देखील सांगितलं गेलं होतं की ही जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती पारदर्शक पद्धतीने पार पाडली पाहिजे आणि सगळे जे आक्षेप आहेत, ज्या पद्धतीच्या तक्रारी आहेत, त्यांनी निवडणूक आयोगाकडे देखील दिल्या गेल्या होत्या। महाराष्ट्राला अपेक्षा आहे बीड मधलं एक एक मत